माच्युत शंकर प्रभु मार्गे दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घे. सदैव स्वागतम सासोकी सर्वं गाये सुस्वागतम. सासोकी सर्वं गाये सुस्वागतम. शुभ स्वागतम. सन्माननीय विनया हेब्बार मॅडम, जिल्हा लिटरसी अध्यक्षा यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोसावी सर यांनी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय हेब्बार मॅडम विनय मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. अजिबात टाळायची या ठिकाणी कंजूसी करायची नाहीये. आणि सन्माननीय कैलासजी सोनवणे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी निमंत्रित करतोय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गोसावी सर यांना. डिस्ट्रिक्ट लिटरसी टीमच्या मॅडम, सन्माननीय मॅडम आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे माझे परमस्नेही राम सर, राम गाडवे सर, नितीनजी भोईर की ज्यांच्या माध्यमातून आपण या क्लब शीट या टीमशी जॉईन झालेलो आहोत. विद्यार्थिनींना हे सायकलीचं वाटप आज होणार आहे. खरं म्हणजे सायकल वाटपच का असाही कधी कधी प्रश्न पडतो, परंतु यातून मुलींच्या दृष्टिकोनातून 3-4 गोष्टी साध्य होतात मॅडम. एक तर स्वयंपूर्णता येते, आत्मनिर्भरता येते, जाणे येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सोयीचं होतं, वेळेचं नियोजन त्यांना करता येतं आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे शिक्षणाच्या प्रवाहात आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहता येतं. बऱ्याचदा होतं काय की सुविधा नसतील तर ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतं आणि अशा सुविधा जर विद्यार्थिनींना मिळाल्या, मुलींना मिळाल्या तर त्यांचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि नक्कीच त्यांना शिक्षणामध्ये खूपच मदत होऊ शकते. आहे, पण त्यानिमित्त आम्हाला इथे येऊन आपण ना सर्वांना भेटण्याची जी संधी मिळाली आणि प्रत्यक्षदर्शी काय वातावरण आहे ते जाणून घेण्याची जो विषय आहे तो आम्ही पूर्ण. यशाच्या पुढच्या पायऱ्या असतात. आपण 10वी झालो म्हणजे आपण यशस्वी झालो असं म्हणून थांबायचं नसतं. माझी 10वी झाली, मी यशस्वी झालो. यशाची पुढची पायरी काय ते आपण बघितलं पाहिजे. पुढे 12वी, पुढे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कॉम्प्युटर, कुठल्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे, असं यश टप्प्याटप्प्याने गाठायचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करणं, कॉन्सन्ट्रेशन करणं आणि डिस्ट्रॅक्शन न होऊ देणं तुमच्या गोलपासून, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. शेवटी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. I will talk in English as per your level, okay? Very happy to be here with you all today. It's a special day because we are giving bicycles to our daughter.
Let me tell you all, how did we start this project? 2 years back, we visited Murbad, Shahpur, Bhiwandi. During our survey, we came to know that number of girl students dropped out from school. There was lack of transportation. We wanted every child to continue their education. So we decided to gift bicycles to girl students. We hope these who has supported this wonderful project. बेटा हमने 500 साइकिल दिया हुआ लोग कौन है? आपको कभी देखा नहीं है। एक ही विश्वास से, ट्रस्ट से आपको दिया है साइकिल, है मैं करेक्ट? वो ट्रस्ट आप रखना है। Together let us make sure that no girl leaves school because of distance or lack of transportation. My dear students, when you ride this bicycle tomorrow morning, remember one promise. I will go to school every day. I will study sincerely and I will make my parents, my school proud. Sir has requested us for certain provisions like painting, compound wall, okay, sports equipment. Sir, whatever the proposal, please write and give us. Definitely through Rotary we will support your school. Sir, please provide us the list. Thank you so much. कैलासवासी पांडुरंग जागरे साहेब हे तालुक्याचे पहिले सभापती होते. त्यांचं हे गाव नडगाव ही मोठी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या शाळेच्या असणारे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत, सर्व प्रकारच्या समस्या आहेत, म्हणजे आता तुम्ही तर मदत केलेलीच आहेत, आश्वासनं पण दिलेली आहेत, पण वेगवेगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी. आणि आता तुम्ही मॅडमने कबूलच केलं की ह्या माझ्या मुली आहेत, डॉटर शब्द वापरला, म्हणजे आता डॉटरकडे मॅडमला लक्ष देणं भागच आहे. तेव्हा त्या याच्याने निश्चितच त्या लक्ष देतील आणि डॉटरचे ब्रदर आहेत त्यांच्याकडे पण त्या लक्ष देतील. तेव्हा आपण या ठिकाणी हे अमोल असं कार्य हाती घेतलेलं आहे, कारण आता तुमच्यासारख्या संस्थांची गरज आहे की ज्या शिक्षणाला खेड्यागावामध्ये पुढे नेऊ शकतील. बाकीचे आता सगळे थकलेले आहेत. तेव्हा आपल्याकडून ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण हे जे सहकार्य केलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो. आणि अशीच आपली वारंवार भेट या ठिकाणी दिली तर आम्हाला मधून ऊर्जा देखील प्राप्त होत जाईल, आमचं काम अधिक चांगल्या गतीने होईल ही अपेक्षा करून माझे 2 शब्द इथे थांबवतो. शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि सगळं शिक्षक वृंद, सगळ्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली हा कार्यक्रम करण्यासाठी. सगळ्यांचे आभार. आणि रोटरीच्या वतीने आता जसं सर म्हणाले की ही शाळा आता तुम्ही घ्या, आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही काळजी घ्या, तर मी त्यांना आश्वस्त करतो की रोटरीमध्ये एक शाळा दत्तक घेण्याचा पण एक प्रकार असतो, तर त्याप्रमाणे मी सांगू इच्छितो की ही शाळा आम्ही दत्तक घेण्याचा नक्कीच विचार करू. आणि या शाळेच्या ज्या काही समस्या असतील किंवा जे काही तुम्हाला जसं की आता सरांनी सांगितलं की ट्री प्लांटेशनची पण आवश्यकता आहे, तर आम्ही नक्कीच ट्री प्लांटेशनचं पण हाती घेऊ. तुम्हाला कंपाऊंड वॉल, सायन्स लॅब, स्पोर्ट्स इक्विपमेंट आणि इंडोर स्पोर्ट्स इक्विपमेंट पण, म्हणजे जेणेकरून कॅरम, चेस वगैरे असं काही देता आलं ते सगळेही आम्ही देऊ. आणि ज्यांना सायकली मिळाल्या आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे की आपल्या मैत्रिणींना डबल सीट घेऊन येताना तर त्यांनी डबल सीट मैत्रिणींना पण घेऊन यायचं आहे, म्हणजे 20 ते 40 मुलांना त्याचा बेनिफिट घेता येईल. आणि ज्यांना नाही मिळाल्या आहेत त्यांची लिस्ट नक्कीच मी मागवलेली आहे सरांकडून, आणि ज्या गरजू आहेत ज्यांना नक्कीच गरज आहे सायकलची त्यांना सगळ्यांना आम्ही सायकल देऊ. थँक्यू. लिटरसीच्या अध्यक्षा
सन्माननीय विनया हेब्बार मॅडम यांचं मी सर्वप्रथम आपल्या शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय कैलासजी सोनवणे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर तथा असिस्टंट गव्हर्नर, आपलंसुद्धा मी शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय सुनीलजी सरोदे, कोऑर्डिनेटर, आपलंसुद्धा मी आमच्या शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर या सर्व सन्माननीय व्यक्तींपर्यंत ज्यांनी आपल्याला पोहोचण्यासाठी सहकार्य केलं ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी सन्माननीय नितीनजी भोईर, तसेच सन्माननीय नारायणजी भोईर यांचंसुद्धा मी आपल्या शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपल्या शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सचिव सन्माननीय जागरे सर यांचंसुद्धा मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोसावी सर, सन्माननीय तायडे सर, सन्माननीय जागरे सर, सन्माननीय मोगरे सर, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि आपणा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो.